स्टेशन या ठिकाणी खरं तर काल खामगाव या ठिकाणी एक घटना घडली आणि त्याचा गुन्हा जुन्नर पोलीस स्टेशनला दाखल झालाय. त्याच कोकणे कुटुंबातील महिला आज आपल्यासोबत आहे. नमस्कार. काल जी घटना घडली त्याची सत्य परिस्थिती काय आहे, कशी घडली, काय झालं होतं? माझा मुलगा, माझे मिस्टर आणि छोटा मुलगा शेताकडे होता आणि मोठा मुलगा शेताकडे चालला होता. आम्ही जे तार कंपाऊंड टाकलं होतं तर ते तार कंपाऊंड तोडत होते ग्रामस्थ. का तोडत होते ते तार कंपाऊंड? ते आमच्या जागेत होतं पण ते बोलत आहेत की ते आमची पंचायतीची जागा आहे म्हणून ते तोडत होते. म्हणून माझा मुलगा शेताकडे चालला होता कुऱ्हाडी घेऊन, तर ते चालताना ते त्यांना विचारायला गेला. तर ते काय बोलत आहे की त्यांनी कुऱ्हाडीने मारहाण केली, पण माझ्या मुलाने कुऱ्हाडीने मारहाण काही केलेली नाही, ते शेताकडे चालले होते. आणि मोठ्या मुलालाच हे लोकांनी दगड असं धरून दगडी वगैरे हे करून सगळ्या समूहाने मिळून ना त्याला मारलं, त्याला भरपूर मारला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. ताई, असं काय झालं होतं की गाव आणि तुम्ही असे विरोधात आले? आमची जमीन आहे गावाला घेतली, तर ती मोजणी केली त्यावेळेस ती आमची होती. आमचे सगळं कागदपत्र डॉक्युमेंट क्लिअर होते आणि तिथं त्या लोकांनी आम्हाला न विचारता किंवा आम्हाला काही त्यातलं माहीत नाही. आमचे जे होते ना ते सगळे अडाणी होते, त्याच्यामुळे त्यांना काय कुठून काय हेच माहीत नव्हतं जमीन. तर ते काय बोलत आहेत की हे म्हणजे काही गाळं आहे, पाण्याची टाकी वगैरे हे यांनी आम्हाला न विचारता बांधली. तर ते काय बोलतात की जागा ग्रामपंचायतीची किंवा गावठाण्याची असं म्हणजे ते लोक म्हणतात. कारण आम्ही मोजणी केली सरकारी ना त्यावेळेस ती जागा आमची निघाली. तर त्यावेळी आम्ही तार कंपाऊंड टाकलं, आमची मालकी हक्काच्या म्हणजे मोकळ्या जागेत टाकलं. जे सरकारी जे आहे ना दवाखाना वगैरे त्याला आम्ही काही हात लावलेला नाही. म्हणून ते तार कंपाऊंड तोडत होते ग्रामस्थ. म्हणून माझा मुलगा तिथून जाताना त्यांना बोलायला गेला तर माझ्या मुलालाच मारलं आणि ते मारून माझ्या मुलाला जास्त जखमी केलं. ऐका ना, हा दवाखाना हे जे काय टाकी असेल काय असेल ते तुमच्या हद्दीत आहे? हो, आमच्या हद्दीत आहे. मग याचा काही मोबदला तुम्हाला? काहीच नाही. काहीच नाही. यांनी काय पत्र वगैरे केलं का तुमच्याशी? पत्र व्यवहार झाला का की बाबा ही आम्ही वापरतोय तर आम्हाला ग्रामस्थ म्हणून वापरून द्या, किंवा तुमच्या पूर्वजांनी आम्हाला दिलतं? नाही, फक्त म्हणजे गुरांचा दवाखाना आहे ना, दवाखाना फक्त तो आहे, तो पण आम्ही मान्य करतो की त्याला आम्ही 4 गुंठी जागा दिलेली हात दिली तेव्हाच. पण याच्या व्यतिरिक्त हे जे बाकीचे अतिक्रमण आहे ना त्याला काय आमची म्हणजे मान्यता नाही, आता मग दिलेलीच नाहीये. मग ह्याच्या आधी कधी यांनी तुमच्याकडे मागणी नाही का केली की बाबा हे आमचे नाही, तुमचे? आता आम्हाला ज्यावेळेस आम्ही मोजणी केली ना आता त्यावेळेस आम्हाला ती जागा माहीत झाली आमची निघते. तर या लोकांनी आता जशी आम्ही मोजणी केली ना तसे आमचे सगळीकडे आम्ही अर्ज वगैरे सगळीकडे दिलेले, तपास वगैरे केलेला होता सगळा. पण हे काय बोलतायत की नाही आमचीच जागा आहे, आम्हाला दिली. कोण बोलतंय असं? ग्रामस्थ सगळे मिळून ज्यांनी जमावाने माझ्या मुलाला मारलं ना तो व्हिडिओ पण आहे आणि बोलतात की माझ्या मुलाने स्वतः मारून घेतले आणि माझ्या मुलांनी दुसऱ्यांना मारले. माझ्या मुलाला यांनी मारलं नाही, पण तो व्हिडिओ आहे की ग्रामस्थांनी सगळ्यांनी मिळून माझ्या मुलाला मारलेले. तिथं कांद्याची गाडी पण आहे, कांद्याच्या गाडीपाशी पळत जाऊन सगळ्यांनी मारलेले आहे. आणि अजिंक्य गोलके यांनी कुऱ्हाड तो शेताकडे चालला होता म्हणून त्यांना वाटतं मारायला आलेला आहे का, तर ते कुऱ्हाड पण हिसकून घेतली, त्याचा व्हिडिओ आहे त्याच्या हातात. आणि त्यालाच मारून परत माझ्याच मुलाला मारून माझ्याच मुलावर कंप्लेंट तर केलीच आहे त्या जो जखमी होता त्याच्यावरती. पण माझा लहान मुलगा शाळेत शिकत होता कॉलेजला, त्याच्यावरती पण कंप्लेंट केली, माझ्या मिस्टरांवर पण कंप्लेंट केली. आणि त्याचे ते ना ते काहीच नाही, फक्त मध्ये सोडवायला गेले होते. आता ही 2 मुलं आणि तुमचा नवरा या तिघांवर तक्रार झाली. तिघांवर पण मग आता घरी पुरुष कोण करता? पुरुष कोण नाही, मी एकटीची बाई. तुम्ही काय करता? काय नाही, मी शेती, आम्ही सगळे शेतीवरचे. अच्छा, मग आता घरात करता पुरुष कोणीच नाही? घरात करता पुरुष कोणच नाही. म्हणजे थोडक्यात उघड्यावर आले. हो, उघड्यावर. आणि सासू आहे तर ती पण दवाखान्यात ऍडमिट होती. तर मी माझी भाची आहे, तिला बोललं आता मला बघायला कोण नाही, ती जायच्या स्टेपला होती. तर बोललं आता मला काही इथं पळापळ करता येणार नाही, त्यामुळे दवाखान्यातून मी काल वाटलं तर मेडिकल सर्टिफिकेट पण, म्हणजे मेडिकल जर लागलं ना डॉक्टरांचं तर ते पण कोणी पण परचपर गेलं ना डॉक्टरांकडं तर ते पण ते देतील की ॲडमिट होती किंवा ते काय झालं होतं. ते मी माझ्या भाचीला सांगितले की थोड्या दिवस तुझ्याकडे सांभाळ, आणि तिला ही गोष्ट काही आम्ही कळून दिलेली नाही त्यांच्या आजीला. मग हे ग्रामस्थ नेहमी तुम्हाला त्रास देतात? जास्त कमी जर झालं त्या सासूबाईंना, आमच्या घरात पुरुष आता कोणच नाही, जास्त कमी झालं तर त्याला जबाबदार कोण राहणार? आता आमची आजी म्हणजे जायच्या याच्यावरती. नाही, ऐका ना, मी काय तो पार्ट नंतरचा येतोय.
आत्ता मला एक सांगा की बाबा ही ग्रामस्थ मंडळी तुम्हाला नेहमी त्रास देतात का बाबा हे पहिल्यांदाच असं काही घडलं? जशी आमची मोजणी झाली ना तसं आम्हाला त्रास चालू आहे ग्रामस्थांचा. शिवी गाळत कर. ती जागा कोणाला ताब्यात घ्यायची होती का? नाही ती आमची जागा आहे आणि ती नाही नाही, ग्रामस्थांना ती ग्रामस्थापैकी कोणाला ताब्यात घ्यायची होती का किंवा? ग्रामपंचायतीला ताब्यात घ्यायची. अच्छा. मग ग्रामपंचायतनं तुमच्याशी वाद घातलाय की ग्रामस्थांनी? ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ दोन्ही मिळून आमच्याशी वाद घातले. आता तुम्ही सांगताय का तुमच्यावर गुन्हा दाखल केलाय तुमच्या 2 मुलांवर, मिस्टरांवर. हा गुन्हा कोणी दाखल केलाय? ग्रामपंचायतने केलाय? त्यांनी ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ त्यांनी मिळून तारकंपन तोडलं. त्यांनी मिळूनच माझ्या मुलांवर गुन्हा दाखल केलेला. अच्छा. आता तुम्ही इथं पोलीस स्टेशनला आले. तुम्ही कशासाठी आले? तुम्हाला गुन्हा दाखल करायचा आहे का? आम्हाला गुन्हा दाखल करायचा. मग आता आम्हाला एवढं माझ्या मुलाला मारहाण आहे आणि माझा छोटा मुलगा आणि माझे मिस्टर ते फक्त मध्ये नंतर पाहिल्याच्यानंतर एवढं जखमी झाला म्हणून सोडवायला गेले होते. तर त्यांना पण नावं घेतली, त्यांच्यावर पण गुन्हे टाकून आतमध्ये ठेवलेले. घरी माझे कोण आता नाही. व्हिडिओत तर तुमच्या मुलाला मारणारे लोक दिसतात, मग तुम्ही त्यांच्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करणार? हो, माझे मिस्टरांची चूक नव्हती, माझ्या छोट्या मुलाची चूक नव्हती. त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आणि व्हिडिओमध्ये तर स्पष्ट दिसते माझ्या मुलाला गोट्याने मारले, माझ्या मुलाला खाली पाडले. आजही तुम्ही जाऊन आतमध्ये माझ्या मुलाचे असेल इथं पोलीस स्टेशनला माझ्या मुलाची अवस्था काय आहे ते तुम्ही जाऊन बघा. आणि ज्याला मार लागलाय म्हणतात ना कुऱ्हाडीनं, तंटमुक्ती अध्यक्ष ते बोलतात की माझ्या मुलाकडून मार लागलेला आहे. तर तो मार माझ्या मुलाकडून लागलेला नाही आहे. तो नीट व्हिडिओ बघा. जो माणूस होता, आता त्या माणसाचं मला नाव पण याच्यात घ्यायला काही हरकत नाही, गिरधर नेरकर म्हणून पायजमेवाला माणूस आहे. त्याने असा दगड काय नाव परत एकदा घ्या. गिरीधर नेरकर. अच्छा. त्याचा असा व्हिडिओ आहे ना, तो असं दगड मारताना आहे ना, माझ्या मुलाला दगड मारायला गेला तो दगड मुलाला लागायच्या ऐवजी तो त्या तंटामुक्ती अध्यक्षांच्या डोक्यात लागलेला आहे. आणि ते सगळ्यांनी जमाव करून माझ्या मुलावरती लोट. म्हणजे कटकारस्थान केलं. हा, सगळ्यांनी, ग्रामपंचायत असो किंवा सर्व ग्रामस्थ असतो. चालते मावशी, तुम्ही तक्रार द्या, तुमचं काय असेल ते. काय झाली तक्रार त्याच्यानंतरही आम्हाला सांगा, नक्कीच आणि आता तुम्हाला गावात न्याय मी मिळेल. एकटी बाई माणूस आहे. गावात मी एकटीच आहे. आता मी संध्याकाळी असो दिवसाची असो, जोपर्यंत माझे मिस्टर, आता तसे माझ्या मिस्टर आणि लहान मुलांचा काही, त्याच्यात माझ्या लहान मुलाचा काही दोष नाहीच आहे, पण तरी यांनी हे केलेलं आहे. पण आता सध्या तर मी एकटी आहे. तर उद्या माझी जबाबदारी काय? माझी जबाबदारी उद्या काय पोलीस झालं, मला तर प्रशासन त्याला नक्कीच जबाबदार. आपल्याला मदत करेल. उद्या मी पोलीस रातची एकटी प्रशासन- घरात आहे. तर त्याला मला गावामध्ये माझी जबाबदारी कोण घेणार? आता ते आम्ही कसं सांगणार हो? आपण पोलीस प्रशासनाला विनंती करा की बाबा आमच्या जीवाला धोका आहे, पोलीस प्रशासन नक्कीच आपल्याला मदत करेल. बरोबर आहे का नाही? चालते, आपण पोलीस प्रशासनास तक्रार द्या. धन्यवाद. आपल्यासोबत कोकणे कुटुंबियातील महिला होती. जी काही घटना घडली आहे त्याचा सगळा सारांश त्यांनी आपल्याला सांगितला आहे. खरंच यात नक्की खरं काय खोटं काय हा तपासाचा भाग आहे. यातून सत्यासमोर लवकरच येईल. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत रहा आज 24 तास. धन्यवाद. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.